नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत. आज झालेल्या गोंदिया राज्य राखीव दल बल गट क्रमांक 15 च्या पेपरचे आज आपण विश्लेषण पाहणार आहोत. मित्रांनो, विश्लेषण शेवटपर्यंत पहा आणि येणाऱ्या समोरच्या परीक्षेसाठी कसे प्रश्न असतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. मित्रांनो, तर मित्रांनो, आपण आज सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, पहिला प्रश्न होता लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत. तर लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत अंगाई गीत. पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? शक्य, प्रधान कर्तृत्व, समापन, सकर्मक. तर मित्रांनो, इथे लक्षात ठेवा, कर्मणी प्रयोगाचा प्रकार कोणता नाही, सकर्मक नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न पहा मित्रांनो, इथे 8, 20, 45, 96, 199. तर समोर काय? 8 दोन्ही 16, 8, 20, 45, 96, 199. इथे अधिक 4 गुणिला 2 अधिक 4, इथे अधिक 5 गुणिला 2 अधिक 5 गुणिला 2, 45 दुनी 90 अधिक 6, 96 दुनी 192 आणि इथे अधिक 7, 199 गुणिला 2 म्हणजे 398 अधिक 8 म्हणजेच किती झाले? 398 8 म्हणजे 406 येईल मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर चौथा प्रश्न पहा, दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर दैव अनुकूल होणे हा अर्थ होते मित्रांनो. त्यानंतर पाचवा प्रश्न पहा, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता? मित्रांनो, इथे जर आपण पाहिलं तर सर्व जे काही आहेत ते छेदाधिक आहेत. 3/5 छेदाधिक आहे, 5/7 छेदाधिक आहे, 7/9 छेदाधिक आहे. परंतु हे जे तिसरा पर्याय आहे 9/8 हे अंशाधिक आहे. आणि अंशाधिक जे जास्त असेल तर लक्षात ठेवायचं की हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे. छेदाधिक अपूर्णांकवाला अपूर्णांकापेक्षा अंशाधिक अपूर्णांकाचा किंमत ही मोठी राहते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 6वा प्रश्न पहा, प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्री सन्मानाने वागवावे म्हणजेच भाव्य प्रयोग. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा मित्रांनो, 1992चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर त्या वर्षाचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल? तर लक्षात ठेवा मित्रांनो, प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिनाचा फरक राहतो सामान्य वर्षात +5. परंतु हे 1992 जे आहे ते लीप वर्ष आहे. इथे फरक कितीचा राहील मित्रांनो? +6चा. लक्षात ठेवा. म्हणजे आता प्रजासत्ताक दिन इथे कधी आहे? तर सोमवारला आहे. तर इथून 6 दिवस समोर जा म्हणजेच किती होईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 रविवार उत्तर येईल. रविवार उत्तर येईल. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 इथून 6 दिवस, कारण लीप वर्ष आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनामध्ये सामान्य वर्षात 5 दिवसाचा फरक आणि लीप वर्षात 6 दिवसाचा. परंतु इथे लीप आणि सामान्य वर्षाचा फरक तर काही फरक पडणार नाही, कारण इथे स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिनापर्यंत लीप वर्ष फेब्रुवारी महिना येत नाही. त्यामुळे हे 3+3 लक्षात ठेवायचं नेहमी. +3 म्हणजे स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिन म्हणलं तर 3 दिवस आणि प्रजासत्ताक दिनापासून स्वातंत्र्य दिन म्हणलं की सामान्य वर्षाचं 5 आणि लीप वर्षाचं 6. म्हणजे इथे उत्तर कोणतं येईल? पर्याय क्रमांक बी उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर 8वा प्रश्न पहा, खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? जाऊ हा एकवचनी शब्द आहे, कारण याचा अनेकवचनी शब्द कोणता होते? जावा. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 9वा प्रश्न पहा, एका व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याचे 4 पट नफा ती वस्तू 84 रुपयास विकल्याने होतो, तर त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती? आता पहा, विकल्याने जितका तोटा होतो. आता इथे जर आपण वस्तू घेतली 68, पर्यायातून जा मित्रांनो, 68 घेतली तर किती रुपये तोटा व्हायला? 4 रुपये. कारण पहा, विकल्यानं म्हणजे खरेदी किती व्हायली? 68 आणि विक्री किती व्हायली? 64. म्हणजे तोटा किती व्हायला? 4 रुपये. 68 खरेदी किंमत, विक्री किंमत 64 म्हणजे तोटा किती व्हायला? 4 रुपये. परंतु ती वस्तू 84 रुपयाला विकली. तर
त्या वस्तूची मूळची खरेदी किंमत किती, पण 4 पट नफा होते म्हणते. आता पहा इथे 4 चोक 16, म्हणजे इथे पहा 68 पासून 16 घ्या 84, म्हणजे त्या वस्तूची किंमत किती, तर 68. त्यानंतर पहा कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट 60चा वापर करते मित्रांनो. कोबाल्ट 60 लक्षात ठेवा, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 11वा प्रश्न पहा, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, तर लक्षात ठेवा भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना 1993ला करण्यात आली. त्यानंतर 12वा प्रश्न पहा, रस ओळखा. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, याचा रस कोणता, तर वीर रस आहे. पर्याय क्रमांक 3 सी उत्तर लक्षात ठेवा. त्यानंतर 13वा प्रश्न पहा, ABC या तिघी बहिणी आहे. ABC हे तिघी बहिणी आहे. D हा ईचा भाऊ असून ई ही ईची बहीण आहे. आता ई ही बीची बहीण आहे, ही बी मुलगी आहे, सॉरी ई ही बीची मुलगी आहे, तर ही ई ही मुलगी घ्या. आता काय म्हणते, डी हा ईचा भाऊ आहे, हे डी भाऊ आहे, हे भाऊ, आणि हे मुलगी आहे. आता काय म्हणते, ए डीचे संबंध कोण, ए डीचे कोण, तर ए डीचे कोण होईल, पहा ही मुलगी आहे, हा ईचा भाऊ आहे डी, आणि आता एचा ए कोण होईल, तर ए मावशी होईल, ए मावशी होईल, म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 14वा प्रश्न बघा, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली, तर गोंदिया जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1999 झाली मित्रांनो. त्यानंतर 15वा प्रश्न पहा, विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता, तर विदूर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द विचारला मित्रांनो, तर ते काय होईल, विधवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर. त्यानंतर 750 लिटर पाणी मावणारे टाकीचे 4/15 भाग पाण्याने भरलेले आहेत, तर त्या टाकीत अजून किती पाणी मावेल, तर मित्रांनो पहा 750चे आपल्याला काय करावं लागेल, 4/15 भाग, म्हणजेच इथे आपण 15 × 15 = 75, म्हणजे 50 गुणिले 4 म्हणजे 200 लिटर पाण्याची भरलेली आहे. आता टोटल क्षमता किती आहे, 750, म्हणजे पाणी किती मावल, 750 - 200 म्हणजेच किती, 550, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, 17वा, किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे, किशोरी आमोणकर हे जयपूर घराण्याशी निगडीत आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर पहा 18वा, 5/8 गुणिले 6/5 भागीला 9/2. आता इथे पहा मित्रांनो, या भागीलाचं गुणिला करूया आणि हे व्यस्त करूया, 2/9. आता इथे पहा भाग कसा जाते, तर 5 कटले. त्यानंतर इथे 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. आता इथे उरले किती, 4, आणि खाली 24, म्हणजेच किती, 1/6, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 19वा पहा, 23, 28, 38, 53, 73, 98. तर इथे 5चा फरक आहे, 5, इथे 10, इथे 15चा फरक आहे मित्रांनो, इथे 20चा फरक आहे, वाढत चालला 25, आणि आता इथे किती राहील, 30, म्हणजे पर्याय क्रमांक 98 आणि 30 128, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर एका आयताकृती सभागृहात 15x15 सेमी मापाची एकूण 9600 फरशा बसविल्या. सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती, तर पहा मित्रांनो 18 मीटर म्हणजे 1800 सेंटीमीटर. त्यानंतर इथे x घेऊया आपण, कारण आपल्याला रुंदी माहीत नाही, आणि 15 × 15 आणि फरशा किती आहे, 9600. आता इथे जर कॅल्क्युलेशन करतो म्हणलं तर x बरोबर 9600 गुणिला, आता हे व्यस्त होईल म्हणजे 225, आणि इथे किती 1800. आता हे 0 0 कटले, साइन 18 आणि इथे 16, 3 × 1 = 3 आणि 75, म्हणजे 16 × 75, 16 × 75 किती होईल, तर 1200. आता 1200 सेंटीमीटर म्हणजेच किती, 12 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, दर मीटरला 22.65 रुपये भावाने 5 मीटर कपडे घेतल्या तर 150 रुपयातून किती रुपये उरतील. आता 22.65 गुणिला 150 म्हणजेच किती व्हायला मित्रांनो, 113.25. आता हे 150 रुपयातून 113.25 गेले तर किती राहिले मित्रांनो, इथे
36.75 म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर पहा मित्रांनो, मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी आहे तथा पुरातत्व शास्त्राचा संबंध कशाशी, तर जुन्या संरचना, पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर 23 गणित पहा मित्रांनो, घड्याळामध्ये दुपारचे 3:40 झाले तर घड्याळाच्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन असेल, तर आपण फॉर्म्युला नेहमी सांगतो मित्रांनो, h×30 m×5.5 यामध्ये जर आपण हे गणित किमती टाकल्या तर उत्तर किती निघेल, 130 अंश निघेल मित्रांनो. त्यानंतर 24 पहा, जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय, तर जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव नाईल मित्रांनो. नंतर 25वा प्रश्न पहा, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहे, तर झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 26वा पहा, युक्रेनची राजधानी कोणती, तर युक्रेनची राजधानी कीव आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर भाषा या नामाचे अनेकवचन भाषाच, पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर अरुण्य रुदन या शब्दाचा अर्थ काय, तर अरुण्य रुदन म्हणजेच निष्फळ प्रयत्न, पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 29वा प्रश्न पहा, भारतीय लष्कराने या रोजी गोवा पोर्तुगीज ताब्यातून मुक्त केला, तर 19 डिसेंबर 1961 भारतीय लष्कराने पोर्तुगीज ताब्यातून मुक्त केला. आपण नेहमी सांगतो की पहिले पोर्तुगीज आले, नंतर डच, नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच, आणि सर्वात शेवटी कोण गेले, पोर्तुगीज गेले. लक्षात ठेवा, सर्वात शेवटी पोर्तुगीज गेले. कधी, तर 19 डिसेंबर 1961. त्यानंतर 30वा प्रश्न पहा, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते, तर अशोक कुमार माथुर, ए.के. माथुर म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. आणि बी.एन. श्रीकृष्ण 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते, वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. बी.एन. श्रीकृष्ण हे 6व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष होते. त्यानंतर 31वा प्रश्न पहा, मांजर उंदीर पकडते हा प्रयोग कोणता, तर कर्तरी प्रयोग, पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर प्रश्न पहा मित्रांनो, 4 टेबल 5 खुर्च्या 4x + 5y बरोबर याची किंमत किती, 1200. आणि 4 टेबल आणि 6 खुर्च्या 4x आणि 6y बरोबर किती, 1280. तर एकूण किंमत आहे, तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागेल. आता इथे पहा, एक टेबल घेण्यासाठी इथे लक्षात ठेवा की इथे वजाबाकी करावी लागेल, 5 सारखे आहेत कटले, म्हणजे इथं y वजा y बरोबर वजा 80 म्हणजे y बरोबर 80. आता हे y बरोबर 80 ही याच्यात किंमत टाका मित्रांनो. आता y बरोबर जर 80 इथे किंमत टाकली तर 8×5 = 40, 400 होत आहे. 400 इथे वजा गेले म्हणजे पहा 4x + 5y बरोबर 1200 म्हणजे जिथे 4x, आता 5y ची किंमत किती झाली, 400, कारण 8×5 = 40, 400, 1200 म्हणजेच 1200 वजा 400 म्हणजेच किती झाले, 4x बरोबर 800 म्हणजे x बरोबर किती, 200 म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा, डॉल 43 गुगी काय, तर लक्षात ठेवा इथे बेरीज करायची. जी म्हणजे किती नंबरवरचा अक्षर आहे, तर इथे जीचा पर्याय लक्षात ठेवायचा. जी 7, 15, 15 आणि वाय किती 25. पहा 15 हे 25 आणि हे 30 किती झाले 55, 55 आणि 7 62 पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 34वा प्रश्न पहा, 5, 10 + 15 + 20 + 25 तर 90 पर्यंत काय. तर मित्रांनो अतिशय सोपं गणित होतं, फक्त लक्षात ठेवा पहिला अंक किती 5 आणि शेवटचा अंक किती आहे 90 आहे. या दोघांची बेरीज किती होते 95. तर एकक स्थानी 5 असायला पाहिजे, एकक स्थानी 5 असायला पाहिजे. आता एकक स्थानी किती 5 असणारे किती आता, तर एकच आहे, पर्याय क्रमांक बी आहे. आणि याचं उत्तर काय राहील मग बी. हे लक्षात ठेवा. जर इथं 95 असता तर मग एकक स्थानी 0 आणि नंतर मग आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागत होता. त्याच्यानंतर पहा 35वा प्रश्न पहा, तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरोधाचा शब्द कोणता, तर बोथर. तीक्ष्णचा विरुद्ध काय, बोथर. त्यानंतरचा प्रश्न पहा,
36वा प्रश्न, पश्चिम बंगालचे राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण? तर जगदीश धनखड हे पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे मित्रांनो. आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहे? ममता बॅनर्जी. त्यानंतरचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात तंटामुक्त गाव मोहीम कधीपासून सुरू झाली? तर 15 ऑगस्ट 2007 पासून तंटामुक्त गाव मोहीम ही सुरू झाली. 38वा प्रश्न पहा मित्रांनो, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर न्यूट्रॉनचा शोध चॅडविकनं लावला आणि थॉम्सननं इलेक्ट्रॉनचा, लक्षात ठेवा. आणि न्यूट्रॉन चॅडविक. त्यानंतर पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पलामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे मित्रांनो. 40वा प्रश्न पहा मित्रांनो, 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ओरिजिन ऑफ स्पीसीज हे उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर 6 मुलांनी एका खेळात भाग घेतला. प्रत्येकाला दुसऱ्या खेळाशी सामना खेळायचा आहे. तर एकूण किती सामने होतील? 6 गुणिले 1 कमी करा, 5 भागिले 2, 6 पंच 30 भागिले 2 म्हणजेच किती? 15 सामने होतील. म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर असेल. त्यानंतर 42वा प्रश्न पहा, भारताचे 48वे न्यायाधीश V.N. रमन्ना यांनी कोणत्या दिवशी पदभार स्वीकारला? तर 24 एप्रिल 2021 रोजी 48वे सरन्यायाधीश म्हणून V.N. रमन्ना यांनी पदभार स्वीकारला. आणि 47वे सरन्यायाधीश कोण होते? न्यायमूर्ती शरद बोबडे हे 47वे सरन्यायाधीश होते. आणि 48वे V.N. रमन्ना यांनी कधी? 24 एप्रिल 2021ला पदभार स्वीकारला. त्यानंतर 43वा प्रश्न पहा, कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? तर अमिदा, लक्षणान, व्यंजना हे शब्दशक्तीचे प्रकार आहेत. साधित हा शब्दशक्तीचा प्रकार नाही. त्यानंतर 44वा प्रश्न पहा, नागपुरी संत्री हे विशेषण आहे. तर नामसाधित विशेषण आहे. नागपुरी संत्री हे नामसाधित विशेषण आहे मित्रांनो. त्यानंतर भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? तर सुशील चंद्रा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहे. त्यानंतर 46वा प्रश्न पहा, सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. सुरवंट या शब्दाचे लिंग पुल्लिंग मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, एका वर्गात मुलींची संख्या मुलाच्या संख्येच्या तिप्पट आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शवणार नाही? तर मुलांची संख्या मुलीच्या तिप्पट आहे. म्हणजे याची बेरीज किती व्हायली? 4x. आता 4 भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या नाहीत? तर फक्त 35 ही 4 भाग जाणारी संख्या नाही. बाकी 36ला 4 भाग जाते, 40ला जाते, 128ला जाते, परंतु 35ला भाग जात नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक बी उत्तर 35. त्यानंतर 48वा प्रश्न पहा, विश्व आदिवासी दिवस कोणता? तर विश्व आदिवासी दिवस 9 ऑगस्ट, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. तर त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकाची संख्या किती? तर मित्रांनो इथे एकूण शिक्षकाची संख्या 65 आहे. त्यानंतर 50वा प्रश्न पहा, प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर प्रकाश हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रात नंदुरबार या ठिकाणी आहे. प्रकाश गोमाई आणि तापी या नदीचा संगम या इथे होतो. प्रकाश इथे होतो आणि हे कुठे ठिकाण आहे? तर नंदुरबार येथे आहे. त्यानंतर 51वा प्रश्न पहा, भारतीय हॉकी पुरुष चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर अमित रोहिदास हे भारतीय हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर आहे. त्यानंतर विम्बल्डन चॅम्पियन 2021चा विजेता खेळाडू कोणता? तर नोवाक जोकोविच हा विजेता आहे आणि मेटिओ बेर्टोनी हा उपविजेता आहे मित्रांनो. त्यानंतर 53वा प्रश्न पहा, एका संख्येच्या 1/5 पटीतून त्या संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येते. ती संख्या कोणती? तर 240 ही संख्या आहे मित्रांनो. पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर पाणी पंचायत ही विलासराव साळुंखे यांनी विकसित केली, लक्षात ठेवा. सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलन, मेघा पाटकर हे नर्मदा आंदोलनाशी निगडीत आहे. पाणी पंचायत विलासराव साळुंखे. नंतर 55 गणित पहा मित्रांनो, राम आणि श्याम हे दोनच उमेदवार ग्रामपंचायतमध्ये निवडणुकीत उभे आहे. रामला एकूण मताच्या 30% मते पडली, परंतु त्याला श्यामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला. तर निवडणुकीत एकूण किती जणांनी मतदान केले? तर मित्रांनो एकूण मतदान 100% झाले. गृहीत धरूया मिळालेली मते 30 आणि कमी मते 70. आता इथे फरक कितीचा झाला? 40%चा फरक. मिळालेली मते आणि कमी मते. आता राम 260 मतांनी पराभूत झाला. मग
इथे पहा 40% म्हणजे 260, तर 100% म्हणजे किती? तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर एक्सची किंमत किती निघते मित्रांनो? 650. हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. असं जर गणिताला वेळोवेळी असे गणित विचारत आहे मित्रांनो, त्यामुळे हे लक्षात ठेवा की हे गणित लिहून घेत चला. त्यानंतर 56 पहा, ए मेरे वतन के लोग या गीताचे कवी कोण? तर कवी प्रदीप हे या गीताचे कवी आहे आणि गायलं कोण होतं? लता मंगेशकर यांनी. त्यानंतर विसंगत घटक ओळखा. मीटर, यार्ड, एकर, फर्लांग. तर इथे लक्षात ठेवा विसंगत घटक कोणता आहे? तर एकर हा काय आहे? विसंगत घटक आहे, लक्षात ठेवा. यातलं एकर जे आहे ते एरिया मोजण्याचं आहे आणि बाकीचे अंतर मोजण्याचं एकक आहे, हे लक्षात ठेवा. हे एरिया मोजायचं. 56 पहा मित्रांनो, एक्स ही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल? तर इथे पहा, इथे 3 किंमत टाकून पहा. एक्स ही 3 विषम संख्या आहे. 3 आणि 2 5, आपल्याला समसंख्या पाहिजेत. ही विषम संख्या आहे. 3तून 2 गेले 1 राहिला, हे सुद्धा विषम संख्या. 3 त्रिक 9 ही सुद्धा विषम संख्या आहे. परंतु इथं 3 गुणिला 2 करा, किती व्हायले? 6 होत आहे. 3 गुणिला 2 बरोबर 6, म्हणजे समसंख्या आहे. समसंख्या आहे म्हणजेच एक्स ही समसंख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल? एक्स गुणिला 2, म्हणजे पर्याय क्रमांक डी उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा. क्षणभंगूर बाब ही या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? तर आळवावरची पाने. त्यानंतर रेबीजच्या आजारात 10 दिवसांच्या रोगबीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1. रेबीजच्या आजारात 10 दिवसाच्या रोगबीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. त्यानंतर DPHP तर CQ काय? अतिशय सोपं होतं. पीच्या जागेवर राहायला म्हणजे CQ, इथे Q येणारच. आता Q इथे दुसऱ्या नंबरवर कोणता आहे? एकच नंबर आहे मित्रांनो. दुसरं DH, याच्यातला फरक पहा. 4 दुनी 8 म्हणजे 4चा फरक आहे. तर इथे 3 दुनी 6 F, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 62 पहा. त्रिकोण ABC मध्ये भुजा AB 5 आहे, भुजा AC 5 आहे, भुजा BC 8 आहे. तर त्रिकोण ABCचे क्षेत्रफळ काढा. ही हिरोच्या सूत्रानं काढा लागते मित्रांनो. कोणते? हिरो. आणि हिरोचं सूत्र कोणतं आहे? S इंटू A, S इंटू B आणि S इंटू C. आणि याच्यात जर किंमत टाकली, S म्हणजे काय? या सगळ्या याची बेरीज. 5 आणि 5 10, किती? 18. 18 म्हणजे 9. या S म्हणजेच 9, लक्षात ठेवा. म्हणजेच बेरीज भागीला 2. 5 आणि 5 10, 18. 18 भागीला 2 म्हणजे 9. आता इथे किंमत टाका 9. S वजा A जर 5 धरलं तर किती व्हायला? 4 उत्तर राहिलं. 9 वजा इथे सुद्धा S वजा B म्हणजे इथे सुद्धा 4 व्हायला. आणि BCची किंमत टाका. S वजा C म्हणजेच 9 वजा 8 म्हणजे किती? 1. म्हणजेच किती राहिले मित्रांनो इथे? तर 9 आणि 16. 16 9 144. 144 कशाचा वर्ग आहे? 12. म्हणजे 144चा वर्गमूळ 12. म्हणजेच इथे उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. त्यानंतर पहा, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर कार्बनचे सर्वात कठीण रूप मित्रांनो हिरा आहे, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 उत्तर. एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? तर 9 दिवस लागतील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पहा. 65वा प्रश्न पहा. पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. तर अनेकवचनी शब्द फक्त मोती आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक बी उत्तर. मीराबाई चानू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मीराबाई चानू ह्या वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे. 67वा प्रश्न पहा. अक्षरांना असेही म्हणतात. तर अक्षरांना ध्वनिचिन्ह असेही म्हणतात. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा. रामपूर गावातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व 1300 स्त्री मतदारांनी मतदान केले तर त्या गावातील एकूण मतदारांनी किती मतदारांनी मतदान केले नाही? तर 2504 उत्तर येईल मित्रांनो. कारण या दोघांची बेरीज करा, त्यातून हे वजा करा. नंतर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण? तर महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आहेत मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 उत्तर.
रामूने 10 क्विंटल सोयाबीन 3,850 रुपये प्रति क्विंटल दराने घेतले. म्हणजे 10 क्विंटलचे पैसे किती व्हायले? 3,850 न 38,500. आणि व्यापाऱ्याने 2% न काय घेतला? अडत घेतली. म्हणजे 38,500ची 2% अडत घ्या. 0 कटले म्हणजे 385 गुणिला 2 किती होतात मित्रांनो? 770. आता 770 हे या 38,500 मधून वजा करा. 38,500 वजा 770 गेले तर किती राहिले? 37,730. म्हणजेच पर्याय क्रमांक सी उत्तर असेल. त्यानंतर 71वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? तर बटाटा हे पोर्तुगीज शब्द आहे, देशी शब्द नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर. 72वा मेरी कोम हे कोणत्या खेळात संबंधित आहे? तर मित्रांनो बॉक्सिंग या खेळाशी मेरी कोम हे संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न समोरचा पहा. उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांडणे. त्यानंतर पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन झाली? तर पहिली भूविकास बँक मित्रांनो पंजाब या राज्यात स्थापन झाली, झांग या ठिकाणी. त्यानंतर 75वा प्रश्न पहा. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये आहे, नैनिताल जवळ. आणि हे भारतातील पहिली नॅशनल पार्क आहे मित्रांनो. पहा हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी गुलमर्ग इथे आहे मित्रांनो. त्यानंतर परस्पर संबंध ओळखा. 9ला 29 तर 11ला किती? तर इथे पहा 9 त्रिक 27 अधिक 2, इथे 11 त्रिक 33 अधिक 2 म्हणजेच 35 येईल मित्रांनो. पर्याय क्रमांक सी उत्तर. त्यानंतर 78वा प्रश्न पहा. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर रोम शहर मित्रांनो टायबर नदीच्या काठी वसलेले आहे. पर्याय क्रमांक सी उत्तर. त्यानंतर 79वा प्रश्न पहा. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? तर राधानगरी धरण हे भोगावती नदीवर बांधण्यात आले मित्रांनो. पर्याय क्रमांक सी. त्यानंतर 80वा प्रश्न पहा. राम मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे, तर सर्वात उंच कोण? तर पहा राम मोहनपेक्षा उंच आहे. हे राम आणि हे मोहन, मोहनपेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे राम, म्हणजे कृष्ण उंच झाला. आता काय म्हणते? सर्वात उंच कोण? तर कृष्ण. पर्याय क्रमांक सी उत्तर. त्यानंतर महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर आमगाव तालुक्यात आहे मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 82वा प्रश्न पहा. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते? तर मॅग्नेटाइट या लोह प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर. त्यानंतर जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल, हा ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर अ च्या पश्चिमेला 6 मैल असेल, क हा अ च्या दक्षिणेला पश्चिमेला 6 किमी असेल, ठीक आहे, मैल असेल, तर ब आणि क चं अंतर किती मैल असेल? तर इथे पहा 6, 8, 10, कारण हे काय पायथागोरस त्रिकूट आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक सी उत्तर असेल. नाही तर पायथागोरस थेरमनं 8चा वर्ग किती 64, 6चा वर्ग 36 बरोबर 1चा वर्ग म्हणजेच किती 100, 1चा वर्ग 1 बरोबर किती 10. 84वा प्रश्न पहा. 19 जुलै 1969 साली देशातील किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर एकूण 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले 1969ला आणि 1980ला 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. त्यानंतर मालिका पूर्ण करा. ALCNEP-EITKV. तर लक्षात ठेवा AC म्हणजे 2चा फरक, इथे CN 2चा फरक, आता इथे कितीचा फरक राहील 2चा फरक, म्हणजेच किती G, म्हणजेच किती मित्रांनो जी वाले पहिला कोणता ऑप्शन आहे? फक्त जी पहिला अंक आहे तर फक्त बी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी उत्तर राहील. त्यानंतर एका कामासाठी 8 मजुरांना 1,760 रुपये लागतात, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? म्हणजे 1,760 गुणिला 20 भागीला 8. इथे पहा 8 दुनी 16 म्हणजे 220, 220 गुणिला 20 म्हणजेच किती झाले 22 दुनी 44, 440 म्हणजे 4,400 म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. 87वा प्रश्न पहा. नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोणते? शेर बहादूर देवबा हे नेपाळ देशाचे सध्याचे पंतप्रधान आहे. पर्याय क्रमांक बी उत्तर.
त्यानंतर 88वा प्रश्न पहा, 20598 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यामधील फरक यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती म्हणते. आता हे गणित सोडवायचं कसं पाहूया मित्रांनो. आता याच्यात मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल, 98520, आणि लहानात लहान संख्या किती होईल, 20589. आता याचे डिफरन्स किती झाला, वजाबाकी 77,931. या अंकाची बेरीज किती होईल म्हणते. तर बेरीज किती होईल मित्रांनो, तर बेरीज होईल 27 बेरीज होईल. पहा, अंकाची जर बेरीज केली तर किती होईल, 27 बेरीज होत आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर. 89वा प्रश्न पहा, कागदाचा शोध या देशामध्ये लागला. तर कागदाचा शोध मित्रांनो चीन या देशात लागला. एका मजुराने 8 खड्डे 2 तासात खोदले. 8 खड्डे 2 तास म्हणजे 120 मिनिटात खोदले. तर 2 खड्डे खोदण्यास किती मिनिट लागेल. तिरपा गुणाकार करा, 120 गुणिला 2 भागिला इथे गुणिला 2 भागिला 8, 15 8 20 800, 15 दुणे 30, किती 30 मिनिटं लागतील मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न पहा, 91, भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता. तर लडाख, जम्मू काश्मीर हा सर्वात मोठा क्षेत्रफळाने लोकसभा मतदारसंघ आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर घरगुती गॅसची किंमत 40% वाढवली. म्हणजे समजा किंमत 100 रुपये आहे आणि 40% वाढवली तर 140 झाली. त्याच्यावर अजून 30% वाढवण्याचा प्रस्ताव, म्हणजे 140चे 30% करा मित्रांनो. 140चे 30% किती झाले, 14 त्रिक 42. म्हणजेच इथे 140 अधिक 42 म्हणजे 182. मूळ किंमत किती होती 100, आता झाली किती 82. म्हणजे फरक कितीचा पडायला 82चा, म्हणजे 82% वाढ असेल. म्हणजे पर्याय क्रमांक सी उत्तर असेल. त्यानंतर 0.05 गुणिला 0.005 भागिला 0.0005 याचं जर उत्तर केलं मित्रांनो तर पर्याय क्रमांक बी उत्तर निघते. त्यानंतर 94 प्रश्न पहा मित्रांनो. 94 प्रश्न काय म्हणते, 4500 सेमी म्हणजेच किती किमी. आता 4500 सेमी म्हणजेच इथे किती वेळ आले, 45 मीटर. 45 मीटर होत आहे. आणि 45 मीटरला जर आपण भागितला कशानं, 45ला इथे 1000 भागावं लागेल. म्हणजेच उत्तर किती निघेल मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 0.045 म्हणजेच पर्याय क्रमांक डी उत्तर. त्यानंतर पहा 95, कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. तर याचं उत्तर जे अचूक आहे मित्रांनो ते आहे गॉर्डन विली. आणि हे कोणत्याही ऑप्शनमध्ये नाही, गार्डन चिली दाखवलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न बाद होऊ शकतो, कारण इथे गार्डन विली आहे, इथे गार्डन चिली झालंय किंवा गार्डन लीला यापैकी जे आहे नाव तर इथे जुळत नाही. त्याच्यामुळे मला वाटते की हा प्रश्न बाद व्हायला पाहिजे. त्यानंतर एका चौरस आकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सेमी आहे. तर त्याची लांबी किती, तर लांबी किती 16 सेमी असेल मित्रांनो. कारण पहा 256 जे वर्गमूळ आहे ते किती आहे 16. कारण चौरस क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि त्यात जर किंमत टाकली मित्रांनो 16 सेमी. पर्याय क्रमांक बी उत्तर. त्यानंतर आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण, तर आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री मित्रांनो श्री हेमंत बिस्वा शर्मा. म्हणजेच पर्याय क्रमांक ए उत्तर राहील. आणि सर्वानंद सोनोवाल जे होते ते या पहिले होते मित्रांनो, लक्षात ठेवा, आसामचे मुख्यमंत्री. त्यानंतर 98 प्रश्न पहा, लिंग ओळखा. मीठ भाकरी. जोड शब्दात मित्रांनो शेवटच्या शब्दावरून लिंग ठरले जाते. भाकरी, ती भाकरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द झाला. त्यानंतर एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे तेवढाच नफा तोटा 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती, तर 747 रुपये उत्तर येईल मित्रांनो. पर्याय क्रमांक सी उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न पहा 100वा. इंग्लंड अटलांटिक महासागर द ग्रीस काय, तर भूमध्य सागर. मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी सांगतो की नकाशा वाचन करा. जगाचे जवळपास भाग पहा. भूमध्य समुद्र कुठं आहे, काळा समुद्र कुठं आहे, आर्टिक महासागर कुठं आहे, अरबी समुद्र कुठं आहे, प्रत्येक दक्षिण चिनी महासागर कुठं आहे, हे जरासं तुम्ही पहा नकाशाच्या साहाय्याने. नकाशा वाचन खूप
प्रभावी असते मित्रांनो, कारण त्यातून कन्सेप्ट सगळ्या क्लिअर होतात. आता युक्रेनची राजधानी विचारली, युक्रेनची राजधानी कीव कुठं आहे, मॉस्को कुठं आहे, त्यानंतर बाकू कुठं आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत मित्रांनो. आणि हे नकाशा वाचनाच्या माध्यमातून येणार आहे. त्यामुळे नकाशा वाचन हे प्रभावी माध्यम आहे मित्रांनो. इथे आपण थांबूया आणि आज आपण SRPF गोंदिया जे काल झालेला पेपर होता त्याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले. गणिताचे काही विश्लेषण मित्रांनो आपण एखाद्या पेपरमध्ये घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.